बेसन, पत्ताकोबी, कांदा, कोथिंबीर, ओवा, जिरं, सोडा, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आणि मीठ, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, ओवा, जिरं, कांदा आणि कोथिंबीर टाकली मी. आता पत्ताकोबी, आणि मिक्स करायचं. पाणी टाकायचं. छान हलवून घ्यायचं त्याला. सगळे गठोळे वगैरे निघल्या पाहिजे. असं अजून पण टाकायचं. गॅस ऑन करायचा. कढई तपली, तेल टाकायचं. तेल छान तपू द्यायचं. नंतर सोडा टाकायचा. करायच्या टाइमला सोडा टाकायचा. छान तेल तपलं का बघायचं. तर तेल तपलेलं आहे आपलं. त्यात भाजी टाकायची. आता आपले भाजी छान झालेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता मी पहिले चमच्यानं करून दाखवला होता. आता मी हाताने करून दाखवत आहे. चमच्यापेक्षा हाताने छान पडते. आता बघा किती छान झालेली आहे आपली भाजी. आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा कशा आतून बघा तेलही नाही पिलं आणि गच्चही नाही झाली, नरम झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.